ब्रेकनंतर 0 आवर मध्ये आपलं स्वागत। देशभरामध्ये आज 77व्या प्रजासत्ताक दिनाचं दिमाखामध्ये सेलिब्रेशन झालं। 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान स्वीकारून भारताला सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्राची वाटचाल सुकर करून दिली होती। 1950 साली सुरू झालेली प्रथा 77 वर्षांनंतरही भारत जपतोय। अर्थात जागतिक पटलावरती आज सामर्थ्यशाली बलशाली भारतानं वेगळी छाप उमटवली आहे। आजचा कर्तव्य पथावरती झालेला मुख्य सोहळा विविध अंगानं वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला। स्वातंत्र्य का मंत्र वंदे मातरम आणि समृद्धी का मंत्र आत्मनिर्भर भारत। संस्कृती परंपरा जपणारा भारत हा शक्तिशाली सामर्थ्यशाली आणि आत्मनिर्भर झालाय ही यावेळच्या कार्यक्रमाची संकल्पना होती। या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या 30 चित्ररथातनं सैन्यांच्या प्रदर्शनातनं आणि 2500 कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून हे प्रदर्शित झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथेप्रमाणे तिन्ही दल प्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय शहीद स्मारकावरती शहीदांना आधी श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर सुरू झाला सर्वांना उत्सुकता असलेला कर्तव्य पथावरचा कार्यक्रम। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजवंदन केलं आणि पथसंचालन तसंच सुरक्षा दलांच्या चित्तथरारक कवायतींची सुरुवात झाली। या सोहळ्यापूर्वीच अनेक दिवस चर्चा होती ती सुरक्षा दलाच्या ऑपरेशन सिंदूरवरती आधारित चित्ररथाची। या चित्ररथामध्ये लढाऊ विमानं, रणगाडे आणि साधनांनी प्राबल्य दाखवलं आणि प्रबल भारताचं दर्शनही घडवलं। तसंच या सोहळ्यामध्ये वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त चित्ररथही साकारला होता। विविधतेत नटलेला मात्र एकतेत रंगलेला असा भारत या चित्ररथाने दाखवला। आजच्या सोहळ्याचा आणखीन एक विशेष असा क्षण ठरला तो म्हणजे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावरील मोहिमेत मुख्य भूमिका निभावणाऱ्या सुधांशु शुक्ला यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान। सुधांशु शुक्ला यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार अशोक चक्रानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गौरवलं। भारत माता महान की वंदे 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 जय जय होती सैनिक और किसान की धरोहर है ये धरती वेद पुराणों की। वंदे 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 मातरम। वंदे 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 मातरम। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती। हर हर मैदान फतेह असं म्हणत अवकाशामध्ये तिन्ही दलांचं ध्वज फडकवत आणि लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देत सुरक्षा दलाच्या पथसंचलनाचं नेतृत्व केले। एकीकडे जमिनीवरनं लष्करी आणि निमलष्करी दलानं राष्ट्रपतींना मानवंदना दिली तर हवाई दलाच्या विविध लढाऊ विमानांनी अवकाशामध्ये थरारक कवायती करत भारताचं वर्चस्व सुरक्षित भारताच्या कटिबद्धतेचं दर्शन घडवलं। चित्ररथामध्ये सामील झालेले रणगाडे, आधुनिक रॉकेट्स आणि हायपरसॉनिक उपकरणं, आधुनिक ड्रोनने भारत केवळ पारंपरिक युद्धासाठी नाही तर आधुनिक युद्धासाठीही सज्ज असल्याचं दर्शन घडलं। इतके दिवस चर्चा सुरू असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरती आधारित चित्ररथानं तर सर्वांचं लक्ष वेधलं। मॉडर्न युद्धांची 2 हात करण्यासाठी स्थापन केलेली बटालियन भैरव बटालियन पहिल्यांदाच या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये सहभागी झाली होती। Bajrang formation comprising 6 Rafale fighter aircraft of the Indian Air Force. Undoubtedly
During Operation Sindoor and inspiring the youth, the platform depicts conduct of operation in brief, led by Captain Samira Zenat Batar, showcasing the entire nation's effort in its success. A blend of Virasat, Vividta और विकास. की धुन बजाते हुए आगे बढ़ रहा है. नेतृत्व मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्यूजिशियन फर्स्ट क्लास एम एंटोनी राज कर रहे हैं. सलामी मंच के ठीक सामने उपस्थित जन समूह को आह्लादित, उल्लसित, रोमांचित करते हुए भारतीय सशस्त्र सेनाओं के मैकेनाइज्ड कॉलम्स, मार्चिंग कंटिंजेंट और बैंड दस्ते. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हमारे विशेष मेहमानों को जानकारी की धुन बजाते हुए आगे बढ़ रहा है. नेतृत्व मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्यूजिशियन फर्स्ट क्लास एम. अश्वावरती रूढ होऊन लढाया लढलेला इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये आव्हानात्मक ठिकाणी सैनिकांना मदत करणाऱ्या प्राण्यांच्या तुकडीनेही पथसंचलनामध्ये सहभाग घेतला होता. आणि अश्वाव्यतिरिक्त इतर प्राणी सैनिकांना हवामान, भौगोलिक स्थितीनुसार कसे मदत करतात याची माहिती उपस्थितांसह देशातल्या जनतेला करून देण्यात आली. के मूक सैनिकों की यानी पशु दस्ते का स्वागत हो रहा है. हिमालय और सियाचिन के उच्च दुर्गम पर्वतों पर ये मूक योद्धा हमारे योद्धाओं के साथ कंधे से कंधा मिलाकर काम करते हैं. वसुधैव कुटुंबकम की भावना को आत्मसात करते हिमालयी क्षेत्रों में तैनात हमारे विशेष सैनिक हिम योद्धाओं की इस टुकड़ी का नेतृत्व कर रही हैं कैप्टन हर्षिता यादव. हमें इन पर गर्व है. सबसे आगे हैं बैक्ट्रियन ऊंट, भारतीय सेना के ये रेगिस्तान के जहाज का ऊंट राजस्थान के थार रेगिस्तान और कच्छ के रण के दुर्गम इलाके में सीमा पर तैनात जवानों के एकमात्र भरोसेमंद साथी. ये है सीमा सुरक्षा बल के दस्ते में ऊंट चेतक पर सवार कंटिंजेंट डिप्टी कमांडेंट श्री महेंद्र पाल सिंह राठ.